Hello student, welcome to physics lecture. Today we are going to start second part of the fourth chapter is thermodynamic system and thermodynamic process. What is meant by thermodynamic system and the thermodynamic process? First, a thermodynamic system and thermodynamic process. First we have seen a thermodynamic system is a collection or group of objects that can form a unit which may have ability to exchange energy with its सराउंडिंग. थर्मोडायनॅमिक सिस्टीम म्हणजे काय, कलेक्शन आहे किंवा ग्रुप आहे ऑब्जेक्टचा, ज्याच्यामध्ये काय होते, त्याच्या ऑब्जेक्टमध्ये ही ॲबिलिटी राहते ती एनर्जी एक्सचेंज करण्याची. कुठे एक्सचेंज करतो तो एनर्जी? सराउंडिंग मध्ये, विथ सराउंडिंग. थर्मोडायनॅमिक सिस्टीम कॅन बी क्लासिफाइड ऑन द बेसिस ऑफ possible transfer of heat and matter to environment. Figure show this schematically. This is first system is system and its boundary and environment. This is a system, this is boundary and this is surrounding. It is called environment. फॉर एक्झाम्पल, जर आपण याचा थर्मोडायनॅमिक सिस्टीमचं जर एक्झाम्पल बघितलं, काय घेतलेलं आहे, वॉटर केप्ट इन व्हेसल इज ए सिस्टीम. द व्हेसल इज इट्स बाउंड्री अँड द ॲटमॉस्फिअर अराउंड इट्स सराउंडिंग. एका व्हेसल मध्ये आपण पाणी घेतलं आहे, ती काय झाली, सिस्टीम झाली. व्हेसल काय झाली, त्याची बाउंड्री झाली आणि त्याच्या भोवतालचं जे ॲटमॉस्फिअर आहे, व्हेसलच्या भोवताल जे ॲटमॉस्फिअर आहे ते काय झालं, त्याचं सराउंडिंग. समजलं? Thermodynamic system can be classified on the basis of possible transfer of heat and matter to environment. Thermodynamic system हे तीन पार्ट मध्ये क्लासिफाय झालेले आहे अकॉर्डिंग टू ट्रान्सफर ऑफ हीट अँड मॅटर टू एन्व्हायरमेंट. फर्स्ट इज द ओपन सिस्टम. सेकंड इज क्लोज सिस्टम and third is the isolated system. First आपल्याला बघायचं आहे what is meant by open system. Open system is a system that freely allows the exchange of energy and matter with its environment. Open system मध्ये काय होत आहे, सिस्टीम ही हीट आणि मॅटर दोन्ही काय करत आहे, एक्सचेंज करत आहे एन्व्हायरमेंट मध्ये. जर याचं आपण एक्झाम्पल जर बघायचं झालं तर फॉर एक्झाम्पल वॉटर बॉइलिंग इन ए किटल इज अन ओपन सिस्टीम. काय घेतलेलं आहे, वॉटर बॉईल होत आहे किटलमध्ये, याच्यामध्ये किटलमध्ये वॉटर काय होत आहे, बॉईल होत आहे, याच्यामध्ये हीट काय होत आहे, एस्केप होत आहे इन टू द एअर. दिस इज द एक्सचेंज ऑफ एनर्जी. हीट एक्सकेप होत आहे म्हणजे निघत आहे इन द फॉर्म ऑफ एनर्जीच्या फॉर्म मध्ये. त्याच वेळेला स्टीम पण तयार होत आहे आणि स्टीम पण ती एअर मध्ये निघत आहे, म्हणजे याचाच अर्थ काय आहे, मॅटर पण एक्सचेंज होत आहे विथ द सराउंडिंग. म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, ओपन सिस्टीम. सेकंड बघायचं आपल्याला क्लोज सिस्टीम. क्लोज सिस्टीम इट डज नॉट अलाउ द एक्सचेंज ऑफ मॅटर बट अलाउ द एनर्जी टू बी ट्रान्सफर. क्लोज सिस्टीम मध्ये फक्त एनर्जीच ट्रान्सफर होते, याच्यामध्ये मॅटर ट्रान्सफर होत नाही. जर याचं आपल्याला एक्झाम्पल जर बघायचं झालं, फॉर एक्झाम्पल वॉटर बॉइलिंग इन ए बॉयलर इज ए क्लोज सिस्टीम. बॉयलरमध्ये जर आपण वॉटर बॉईल केलं, याच्यामध्ये फक्त हीच ट्रान्सफर होते इन द फॉर्म ऑफ एनर्जी आणि मॅटर ट्रान्सफर होत नाही. थर्ड आपल्याला बघायचं आहे आयसोलेटेड सिस्टम. An isolated
is a completely sealed. Matter as well as heat cannot be exchanged with its environment. आयसोलेटेड सिस्टीम ही कम्प्लिटली काय राहते, सील केलेली राहते. याच्यामध्ये मॅटर आणि एनर्जी आणि मॅटर दोन्ही पण काय होत नाही, ट्रान्सफर होत नाही. म्हणून तिला आपण म्हणतो आयसोलेटेड सिस्टीम. जर एक्झाम्पल बघायचं झालं तर फॅमिलियर एक्झाम्पल आहे ए थर्मोफास्ट. इट इज अन व्हेरी फॅमिलियर एक्झाम्पल ऑफ अन आयसोलेटेड सिस्टम. आता आपण फिगर मध्ये आपल्याला समजूनच आलेलं आहे ओपन सिस्टम म्हणजे काय, क्लोज सिस्टम म्हणजे काय आणि आयसोलेटेड सिस्टीम म्हणजे काय. क्लोज सिस्टीम म्हणजे दोन्ही पण एक्सचेंज होते, एनर्जी आणि मॅटर सराउंडिंग मध्ये जातात. क्लोज सिस्टीम मध्ये फक्त एनर्जी ट्रान्सफर होते, मॅटर ट्रान्सफर होत नाही. आणि आयसोलेटेड सिस्टीम मध्ये एनर्जी आणि मॅटर दोन्ही पण ट्रान्सफर होत नाही सराउंडिंग मध्ये. नंतर आपल्याला बघायचं आहे थर्मोडायनॅमिक प्रोसेस. नेक्स्ट डेफिनेशन इज द थर्मोडायनॅमिक प्रोसेस. ए थर्मोडायनॅमिक प्रोसेस is a process in which thermodynamic state of system is changed. थर्मोडायनॅमिक प्रोसेस ही अशी प्रोसेस आहे ज्यामध्ये थर्मोडायनॅमिक स्टेट ऑफ सिस्टीम काय होते, चेंज होते. म्हणजे सिस्टीमची स्टेट काय होते, चेंज होते. याचं आपण एक्झाम्पल बघितलं, फॉर एक्झाम्पल द वॉटर कंटेन इन ए व्हेसल with a lid on it in open system. When pot is heated externally, water start boiling after some time and steam is produced which is exert pressure on the water wall of the vessel. In this case the state of state of water in the container is changed. जर आपण काय घेतलेलं आहे, वॉटर घेतलेलं आहे एका व्हेसल मध्ये आणि व्हेसलला काय लीड लावलेली आहे आणि डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे आणि त्याला काय केलं आपण, हीट केलं. तर आपल्याला लक्षात येते की वॉटर काय होईल, बॉईल होईल. बॉईल झाल्यामुळे काय होईल, तिथे प्रेशर निर्माण होईल आतमध्ये किंवा स्टीम निर्माण होईल. आपल्याला बघितलंच आहे जर वॉटर बॉईल होत आहे तर इथे काय होईल, स्टीम निर्माण होईल. स्टीम प्रोड्यूस झाल्यामुळे इथे काय होईल, प्रेशर एक्झर्ट होईल. प्रेशर कुठे एक्झर्ट होईल, व्हेसलच्या वॉल वरती. इन दिस केस द स्टेट ऑफ वॉटर इन द कंटेनर चेंज. म्हणजे वॉटरची स्टेट काय झाली, चेंज झालेली आहे. दिस इज बिकॉज द टेम्परेचर T, व्हॉल्यूम V अँड द प्रेशर P ऑफ द वॉटर इनसाइड द व्हेसल चेंज. म्हणजे काय होत आहे, वॉटरचं टेम्परेचर पण चेंज होत आहे, व्हॉल्यूम पण चेंज होत आहे आणि त्याचं प्रेशर पण चेंज होत आहे. व्हेन इट स्टार्ट बॉइलिंग, जेव्हा वॉटर काय होत आहे, बॉईल होत आहे. दस वी कॅन डिस्क्राइब द स्टेट ऑफ सिस्टम बाय युझिंग टेम्परेचर, प्रेशर अँड व्हॉल्यूम ॲज इज व्हेरिएबल. नंतर आपल्याला बघायचं आहे हीट. व्हॉट इज मीन बाय हीट. तुम्हाला थर्मोडायनॅमिक सिस्टीम आणि थर्मोडायनॅमिक प्रोसेस समजलं असेल. आता आपल्याला बघायचं आहे हीट. व्हॉट इज मीन बाय हीट. लेट अस नाउ ट्राय टू अंडरस्टँड हीट अँड इट्स रिलेशन विथ द इंटरनल एनर्जी ऑफ ए सिस्टम. हीट आणि इंटरनल एनर्जीचं काय रिलेशन आहे ते आपल्याला बघायचं आहे, समजून घ्यायचं आहे. कन्सिडर ए ग्लास फिल्ड विथ वॉटर ऑन ए टेबल. द ग्लास अलॉंग विथ वॉटर इन द फॉर्म ऑफ सिस्टम. लेट द टेम्परेचर ऑफ दिस सिस्टम बी Ts. The table on which the glass is kept and other relevant part of the room will be in the surrounding or the environment. Let the temperature of the environment be T. काय घेतलेलं आहे, एक ग्लास घेतलेला आहे, ग्लास मध्ये पाणी आहे आणि पाणी ग्लास भरून ते पाणी कुठे ठेवलं आहे, टेबलवरती ठेवलेलं आहे. त्याचं टेम्परेचर किती आहे, Ts. म्हणजे ती सिस्टीम झाली आपली ग्लास मध्ये पाणी, ती काय झालं आपलं सिस्टीम झालं. त्याचं टेम्परेचर किती आहे, Ts आहे, ते Ts ने इंडिकेट केलेलं आहे. आणि भोवताल काय आहे, इन्व्हायरमेंट आहे. तर इन्व्हायरमेंटचं और सराउंडिंग आहे, त्याचं टेम्परेचर किती आहे, Te आहे. जर आपण नोटीस केलं तर आपल्याला काय लक्षात येते, Ts आणि T हे दोन्ही सेम नाही राहील, कारण रूम टेम्परेचर वेगळं राहील आणि वॉटरचं टेम्परेचर वेगळं राहील. परंतु काही वेळानंतर
असं लक्षात येते की दोन्ही याचं टेम्परेचर आपल्याला इक्वल झालेलं दिसते. म्हणजे आपण याचा अर्थ काय करूया की ते दोन्ही काय इक्वल, म्हणजे आपण काय म्हणूया ते थर्मल इक्विलिब्रियम मध्ये. आपण प्रिव्हियस लेक्चर मध्ये बघितलं आहे व्हॉट इज मीन बाय थर्मल इक्विलिब्रियम. विल बी रीच बिटवीन द सिस्टम अँड द इन्व्हायरमेंट. सच अ चेंज in temperature is caused by transfer of internal energy between the system and its environment. ते टेम्परेचरचा चेंज कशामुळे होत आहे? कारण की इंटरनल एनर्जी काय होत आहे, ट्रान्सफर होत आहे. कुठे? सिस्टीम मधून इन्व्हायरमेंट मध्ये. जर आपल्याला हे समजून घ्यायचं असेल तर आपण एक कन्सिडर करूया. कन्सिडर फिगर which show the energy transfer between the system and its environment. Let Ts and T be the temperature of the system and its environment respectively. Let Q be the energy transfer between system and its environment. Ts आणि TE काय आहे? Ts हे टेम्परेचर आहे सिस्टमचा आणि TE हे टेम्परेचर आहे इन्व्हायरमेंटचा. आणि Q अमाऊंट ऑफ एनर्जी आपण काय करत आहे, सिस्टीमला ट्रान्सफर करत आहे. As shown in figure, Ts is less than TE. Ts is less than TE. The system gain energy and Q is positive. फिगर मध्ये दाखवल्याप्रमाणे हे बघा फिगर. हे काय आहे, सिस्टम आहे, त्याचं टेम्परेचर Ts आहे आणि हे इन्व्हायरमेंट आहे त्याच्या भोवताल, त्याचं टेम्परेचर TE आहे. टीएसचा टेम्परेचर म्हणजे सिस्टीमचं टेम्परेचर हे इन्व्हायरमेंटच्या टेम्परेचर पेक्षा काय आहे, कमी आहे. आणि आपण इंटरनल एनर्जी त्याचे ट्रान्सफर करायचं आहे, म्हणजे क्यू अमाऊंट ऑफ एनर्जी ट्रान्सफर होत आहे. म्हणजे सिस्टीम काय करत आहे, एनर्जी गेन करत आहे, म्हणजे घेत आहे इन्व्हायरमेंट मधून, कारण ती इक्विलिब्रियम मध्ये येण्यासाठी. म्हणून क्यू काय झाला, क्यू इज पॉझिटिव्ह. क्यू इज पॉझिटिव्ह. द सिस्टीम गेन एनर्जी. सेकंड याच्यामध्ये सेकंड बी मध्ये बघू आपण. द टेम्परेचर ऑफ सिस्टीम इज ग्रेटर दॅन टेम्परेचर ऑफ इन्व्हायरमेंट. इन्व्हायरमेंट सिस्टीमचं टेम्परेचर हे इन्व्हायरमेंटच्या टेम्परेचर पेक्षा जर जास्त असेल तर सिस्टीम काय करेल, एक्सचेंज करेल टेम्परेचर. द सिस्टीम लॉस एनर्जी. सिस्टीम काय करेल, लॉस करेल एनर्जी, कारण की आपल्याला थर्मल इक्विलिब्रियम मध्ये येण्यासाठी. म्हणजे काय होईल, क्यू इज निगेटिव्ह. काय होईल, क्यू निगेटिव्ह येईल. आता इथे थर्ड याच्यामध्ये सिस्टीम आणि इन्व्हायरमेंटचं टेम्परेचर Ts इज इक्वल्स टू TE. देअर इज नो ट्रान्सफर ऑफ एनर्जी. इथे ट्रान्सफर होणार नाही एनर्जी, म्हणून क्यू इज इक्वल्स टू 0. क्यू इज इक्वल्स टू 0. Using this observation, we can now define heat. या ऑब्झर्वेशन वरून आपण हीटची डेफिनेशन डिफाइन करू. हीट is defined as the energy that is transferred between the system and its environment due to temperature difference that exists between the टू. या ऑब्झर्वेशन वरून आपलं असं लक्षात येते की हीटची डेफिनेशन, हीट इज डिफाईन्ड ॲज. हीट म्हणजे काय आहे, एक प्रकारचं एनर्जी ट्रान्सफर आहे. एनर्जी काय होत आहे, ट्रान्सफर होत आहे. कुठून, कशामध्ये, सिस्टीम आणि इन्व्हायरमेंट मध्ये. कशामुळे, कारण की सिस्टीम आणि इन्व्हायरमेंटचं टेम्परेचर, दोन्ही याचं टेम्परेचर काय वेगवेगळं आहे. टेम्परेचर डिफरन्स एक्झिस्ट बिटवीन द टू. म्हणजे हीट इज नथिंग बट द ट्रान्सफर ऑफ एनर्जी. इट इज डिनोटेड बाय क्यू. आता तुम्हाला हे हीट म्हणजे काय हे समजलं असेल. हीट इज नथिंग बट द ट्रान्सफर ऑफ एनर्जी बिटवीन द सिस्टम अँड इट्स इन्व्हायरमेंट. नंतर आपल्याला बघायचं आहे चेंज इन इंटरनल एनर्जी ऑफ ए सिस्टम.
चेंज इन इंटरनल एनर्जी ऑफ सिस्टम. In the previous discussion, we have seen that internal energy of a system can be changed due to exchange with its surrounding. Previous discussion मध्ये आपण बघितलं आहे इंटरनल एनर्जी ही चेंज होतात कशामुळे एक्सचेंज होते एन्व्हायरमेंट मध्ये. नाउ विल ट्राय टू अंडरस्टँड हाऊ दिस ट्रान्सफर ऑफ एनर्जी बिटवीन सिस्टम अँड इट्स एन्व्हायरमेंट. आपल्याला आता बघायचं आहे की एनर्जी कशी ट्रान्सफर होते सिस्टीम मधून एन्व्हायरमेंट मध्ये. त्याच्यासाठी आपण एक्सपेरिमेंट कन्सिडर केलेला आहे. कन्सिडर द फॉलोइंग एक्सपेरिमेंट. फिगर शोज अ सिलेंडर चेंज इन इंटरनल एनर्जी ऑफ ए सिस्टम. हे फिगर खाली आहे. फिगर शो अ सिलेंडर filled with some gas in it. This cylinder is provided with a movable, massless and frictionless piston at one end as shown in figure. हे बघा, हे एक सिलेंडर आहे. सिलेंडर मध्ये काय आहे? काय गॅस आहे. ठीक आहे. आणि या सिलेंडरला मुव्हेबल म्हणजे मूव्ह होणारं, मासलेस ज्याचा मास कमी आहे आणि फ्रिक्शनलेस पिस्टन आहे एका एंडला डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे. लेट द टेम्परेचर ऑफ द गॅस बी Ts and of the environment बी Te. या सिलेंडर मध्ये जे गॅस आहे त्याचा टेम्परेचर म्हणजे काय झाली, हे सिस्टीम झाली आपली. त्याचा टेम्परेचर किती आहे? Ts आहे. Ts आणि एन्व्हायरमेंटचं टेम्परेचर किती आहे? Te. फर्स्ट काय घेतलेला आहे? द सिलेंडर कॅन बी ब्रॉट इन कॉन्टॅक्ट विथ सोर्स ऑफ हीट सच एज बर्नर एज शोन इन फिगर. फर्स्ट आपण या सिलेंडरला कशाच्या कॉन्टॅक्ट मध्ये ठेवलेला आहे? बघा, बर्नर. इथे बर्नर लावलेला आहे. ठीक आहे. तर आता आपण इथे काय केलेलं आहे? हा सिलेंडर बर्नर जवळ ठेवलेला आहे. त्यामुळे काय होईल? हे गॅस काय होईल? हीट होईल. एनर्जी काय होईल? एनर्जी काय होईल? आता बर्नर लावलेला आहे. एनर्जी काय होईल? ट्रान्सफर होईल. एनर्जी फ्लो ऑफ एनर्जी टुवर्ड द गॅस इन द सिलेंडर. कशामुळे? कारण की एन्व्हायरमेंटचं टेम्परेचर T हे जास्त आहे, ग्रेटर दॅन Ts. Thus there will be increase in internal energy of the gas. Such exchange of energy is possible in other way also if the surrounding is at temperature lower than gas. फर्स्ट आपल्याला बघायचं आहे द सिलेंडर कॅन बी ब्रॉट इन. आताच बघितलं आपण कुठे ठेवलेला आहे? बर्नर जवळ ठेवलेला आहे. आणि आपल्याला माहित आहे एनर्जी किंवा हीट ही काय होते? ट्रान्सफर होते. कशामुळे होते? टेम्परेचर डिफरन्समुळे. टेम्परेचर डिफरन्समुळे काय होते? एनर्जी ट्रान्सफर होते किंवा हीट ट्रान्सफर होते. आता इथे आपण बर्नर लावलेला आहे. बर्नर लावला आहे म्हणजे एनर्जी काय होत आहे? ट्रान्सफर होत आहे. एनर्जी कुठे जात आहे? गॅस मध्ये जात आहे. आता गॅस मध्ये का बरं जात आहे? एन्व्हायरमेंटचं टेम्परेचर हे गॅसच्या टेम्परेचर पेक्षा काय आहे? जास्त आहे. म्हणजे T इज ग्रेटर दॅन Ts. देअर विल बी इन्क्रीजिंग द इंटरनल एनर्जी ऑफ गॅस. त्यामुळे काय होत आहे? गॅसचं इंटरनल एनर्जी काय होत आहे? इन्क्रीज होत आहे.
ऑब्विसली काय होईल, इन्क्रीज होईल. याचाच अर्थ काय होईल, गॅस काय करत आहे, गेन करत आहे एनर्जी. हीट सप्लाय टू गॅस, म्हणून टेम्परेचर काय होत आहे, इन्क्रीज होत आहे. नंतर आपल्याला जर बघायचं असेल सेकंड एक्सचेंज मध्ये, सेकंड मध्ये काय होईल, जर सिस्टीमचं टेम्परेचर, आता गॅसचं जर टेम्परेचर इन्व्हायरमेंटच्या टेम्परेचर पेक्षा जास्त असेल, इफ Ts is greater than T, the gas will lose energy to its environment and cool down. काय होईल, सिस्टीम म्हणजे गॅसचं टेम्परेचर Ts is greater than T, तर गॅस काय करेल, आपली एनर्जी लॉस करेल. कुठे, इन्व्हायरमेंट मध्ये लॉस होईल आणि तो काय होईल, कूल डाऊन होईल. आता आपल्याला बघायचं आहे सेकंड पार्ट. द अदर वे टू इन्क्रीज द इंटरनल एनर्जी ऑफ ए गॅस इज क्विकली पुश द पिस्टन इनसाइड द सिलेंडर. फर्स्ट पार्ट मध्ये आपण इंटरनल एनर्जी कशी चेंज केलेली आहे, सिलेंडरला आपण बर्नरच्या कॉन्टॅक्ट मध्ये ठेवलं आणि त्याच्या दोन टाइप्स बघितले आहे. जेव्हा टेम्परेचर ऑफ सराउंडिंग हे जास्त असेल टेम्परेचर ऑफ सिस्टीम पेक्षा, तर काय होईल, गॅसचा इंटरनल एनर्जी काय होईल, इन्क्रीज होईल. आणि जर टेम्परेचर ऑफ सिस्टीम हे टेम्परेचर ऑफ इन्व्हायरमेंट पेक्षा काय असेल, जास्त असेल, तर गॅस काय करेल, आपली एनर्जी लॉस करेल. आणि कुठे लॉस करेल, इन्व्हायरमेंट मध्ये लॉस करेल आणि तो काय होईल, कूल डाऊन होईल. सेकंड पार्ट आपल्याला बघायचा आहे, क्विकली पुश द पिस्टन इनसाइड द सिलेंडर. जर आता आपण काय केलं, पिस्टनला डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे बघा, सिलेंडर आहे, पिस्टन आहे. पिस्टनला आपण काय केलं, पुल केलं. कुठे, इनसाइड. तर काय होईल, हे आतमध्ये गेलं आहे, सम वर्क डन होईल. काय होईल, सम वर्क डन होईल. त्यामुळे काय होईल, गॅस काय होईल, कॉम्प्रेस होईल. पहा ना, डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे पिस्टन आहे, पिस्टन आपण काय केलं, आतमध्ये ढकललं, तर गॅस काय झाला, इथे कॉम्प्रेस झाला. गॅस कॉम्प्रेस झाला म्हणजे पिस्टन काय करत आहे, सम वर्क डन करत आहे. कशावरती, ऑन दी गॅस मुव्हिंग थ्रू इट सम डिस्टन्स. म्हणजे कशामुळे वर्क डन होत आहे, पिस्टनमुळे वर्क डन होत आहे, मूव्ह झालेला आहे डी डिस्टन्सनी तो. द गॅस गेन एनर्जी अँड इट्स टेम्परेचर इज इन्क्रीज. याचा अर्थ काय होईल, गॅस काय करेल, एनर्जी गेन करेल आणि गॅसचं टेम्परेचर काय होईल, इन्क्रीज होईल. पहिले गॅसचं टेम्परेचर किती होतं, 100 डिग्री सेल्सिअस होतं. आपण पिस्टन मूव्ह केला इनसाइड मध्ये, मूव्ह केल्यामुळे काय होईल, गॅस कॉम्प्रेस होईल. गॅस कॉम्प्रेस झाल्यामुळे काय होईल, याचं टेम्परेचर इन्क्रीज होईल गॅसचं. म्हणजे गॅस काय करत आहे, गेन करत आहे एनर्जी. गेन केल्यामुळे टेम्परेचर किती झालं, 200 डिग्री सेल्सिअस. म्हणजे हे पिस्टन काय करत आहे, सम वर्क डन करत आहे. आणि सम वर्क डन होत आहे इन किती डिस्टन्सनी मूव्ह झालाय, स्मॉल डी नी मूव्ह झालेला आहे. If the gas pulls the piston out, so the gas is expand. Some work is done by the gas. It's lost some of its energy and gas cool down. नंतर काय करेल, गॅस पुश करेल पिस्टनला आउटवर्ड डायरेक्शननी. म्हणजे गॅस काय होईल, एक्सपांड होईल, तेव्हा पण सम वर्क डन होईल. आणि गॅस काय करेल, आपली एनर्जी लॉस करेल आणि गॅस काय होईल, कूल डाऊन होईल. Thus, we seen that the internal energy of a system can be changed in two different ways. First, by heating, or second, by doing work on it. याचाच अर्थ आपण बघितला आहे, इंटरनल एनर्जी ही काय होत आहे, सिस्टीम मध्ये चेंज होत आहे दोन प्रकारे. एक म्हणजे बाय हिटिंगने आपण बघितलं आहे. फर्स्ट काय केलं, आपण हिट केलेलं आहे. आणि सेकंड काय केलेलं आहे, सेकंड मध्ये काय होत आहे, वर्क डन होत आहे. The experiment we discussed just now can be carried out in very meticulous way so that we achieve the sum change in temperature of the gas by the both the method. The conclusion of this experiment lead us to a very important principle of
thermodynamics, it is related to the work done on the system and the change in the internal energy of the system. Both are related to the energy that is transferred to the system and the heat that is involved in the process. This leads us to first law of thermodynamics. या एक्सपेरिमेंटच्या कन्क्लुजनवरून आपण काय लीड करू शकतो? हे जे प्रिन्सिपल आहे हे थर्मोडायनॅमिक्स मध्ये इम्पॉर्टंट प्रिन्सिपल आहे. इट इज रिलेटेड टू द वर्क डन ऑन द सिस्टीम अँड द चेंज इन इंटरनल एनर्जी ऑफ ए सिस्टीम. म्हणजे वर्क डन आणि इंटरनल एनर्जी हे दोन्ही काय आहे? रिलेटेड आहे. बोथ आर रिलेटेड टू द एनर्जी ट्रान्सफर टू इट सिस्टम अँड हीट दॅट इज इन्व्हॉल्व इन द प्रोसेस. यामध्ये काय होत आहे? या प्रोसेसमध्ये सिस्टम आणि हीट दोन्ही काय होत आहे? इन्व्हॉल्व होत आहे आणि हेच लीड करत आहे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. दिस इज ऑल अबाउट दिस टॉपिक. इन नेक्स्ट टॉपिक वी हैव स्टडीड द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. Thank you for watching this video. Thank you for watching this video. Bye bye.